मित्रांनो, जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफेट यांनी एक खूप मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात, जर तुम्ही तुमच्या उत्पन्नासाठी फक्त एका स्रोतावर अवलंबून असाल तर तुम्ही गरिबीपासून फक्त एक पाऊल लांब आहात. हे ऐकायला कदाचित थोडं भीतीदायक वाटेल, पण हे आजच्या काळातील सर्वात मोठं सत्य आहे. जर तुमची नोकरी किंवा तुमचा एकुलता एक व्यवसाय उद्या बंद झाला तर तुमच्याकडे प्लॅन बी आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की एकापेक्षा जास्त इन्कम सोर्सेस असणं का गरजेचं आहे आणि तुम्ही त्याची सुरुवात कशी करू शकता. एकाच उत्पन्नाचा धोका नक्की काय आहे? कल्पना करा, एक टेबल 4 पायावर उभा आहे. जर त्यातला एक पाय तुटला तर टेबल कदाचित तरीही उभा राहील. पण जर तो टेबल एकाच पायावर उभा असेल आणि तोच पाय निखळला तर? नोकरीच्या बाबतीत असंच असतं. मोठ्या कंपन्या कधीही कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकतात. जर तुम्ही आजारी पडलात आणि कामावर जाऊ शकला नाही तरीही पगार थांबतो. ज्या वेगाने महागाई वाढते आहे त्या वेगाने एका पगारात घर चालणं कठीण होत चाललं आहे. या सर्व कारणामुळे तुम्ही मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम तयार करणे गरजेचं आहे. आता मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे नक्की काय? तर मल्टिपल इन्कम म्हणजेच दिवसाचे 24 तास काम करणे नव्हे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही असे मार्ग शोधणे जिथे तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतील. याचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये ऍक्टिव्ह इन्कम म्हणजेच तुमची मुख्य नोकरी किंवा तुमचा मुख्य व्यवसाय. दुसरा प्रकार पॅसिव्ह इन्कम, जिथे तुम्ही एकदा मेहनत करता आणि पैसे येतच राहतात. उदाहरणार्थ घराचे भाडे, युट्यूब चॅनेल, एखादी ई बुक. तिसरं पोर्टफोलिओ इन्कम, म्युच्युअल फंड, शेअर्स, एफडी अशा प्रकारची विविध गुंतवणूक करणे. आता प्रश्न पडतो की सुरुवात कुठून करायची? स्वतःच्या कौशल्यावर काम करा. तुम्हाला काय येतं? ग्राफिक डिझायनिंग, कुकिंग, टीचिंग की व्हिडिओ एडिटिंग, फ्रीलान्सिंग सुरू करा. गुंतवणूक करा. पगार मिळाल्यावर आधी स्वतःला पे करा. उरलेल्या पैशाची गुंतवणूक करा. विकेंडला करता येईल असा एखादा छोटासा ऑनलाईन किंवा ऑफलाईन बिझनेस चालू करा. डिजिटल असोसिएट्स व्हा. ब्लॉग किंवा सोशल मीडिया पेज सुरू करा, जे भविष्यात तुम्हाला उत्पन्न मिळवून देऊ शकते. शेवटी एवढंच सांगेल की श्रीमंत होणं ही नशिबाची गोष्ट नाही, तर ती एक शिस्तीची गोष्ट आहे. वॉरन बफेट यांचा हा सल्ला आजच गाठीशी बांधा आणि तुमच्या उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधायला आजच सुरुवात करा. तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे उत्पन्नाचे किती मार्ग आहेत? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा अर्थपूर्ण माहितीसाठी आमच्या बचत मंत्रा चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.